एका दगडात दोन पक्षी म्हणतात ना, तर तसंच काहीतरी आज होणार आहे. आता बघा, मी लोखंडी तव्यावरती चपाती कशी भाजायची हे तर मी सांगितलं होतंच. हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला होता. पण लोखंडी तव्यावरती भाकरी कशी भाजायची ते आज बघूया. त्यासाठीच मी डोकं लावून हा भाकरीसाठीचा लोखंडी तवा हँडलचा बघून आणला. आणि दुसरं म्हणजे या तव्याचा श्री गणेशा भोगीची तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवून केला. तर बघा, मस्त बाजरीची भाकरी तीळ लावून थापून घ्यायची आणि या तव्यासाठी भाकरी करतानाच थोडीशी साईजने बारीक करायची. कारण गॅसवर भाकरी भाजायची असते आणि तेही लोखंडी तव्यावर. आता लोखंडी तवा हा फक्त मध्यभागीच तापतो, हे मी पहिलंच सांगितलं होतं. आणि भाकरी तव्यावरती टाकल्यापासून आहे ना, हा तवा हँडलला धरून गॅसवरती सगळीकडून असं फिरवत फिरवत व्यवस्थित अशी ही चांगली खरपूस भाकरी भाजून घ्यायची. तर हा झाला या तव्याच्या हँडलचा फायदा. तर इथं मी डोकं लावलं होतं, तवा हँडलचा बघून आणला. आणि दुसरं म्हणजे ही भोगीची तीळ लावलेली बाजरीची भाकरी सुद्धा झाली. चला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा बरं.